माझे मनोरथ पावरे जे सिद्धी, तै पायी बुद्धी स्थिरावली. समाधान जीव राहिला निश्चळ गेली हळहळ स्मरणे हे. त्रिविध तापांचे झालेसे दहन सुखावले मन प्रेम सुखे. महालाभ वाचे वसे पांडुरंग, अंगो अंगी संग अखंडित. जीवनाचा झाला ओलावा अंतरी, विश्व विश्वंभरी मावळले. तुका म्हणे माप भरू आले शिगे, धार बोळ गंगे पूर्वाहे. समाधान जीव राहिला निश्चळ गेली हळहळ स्मरणे हे. याथेच्या क्रमाने आलेला 972 क्रमांकाचा अभंग विचार आपला चालू आहे. महाराज या अभंगातून परमार्थाच्या दृष्टीनं त्यांना प्राप्त झालेली जी एक उच्चतम अवस्था आहे, परिपूर्णतमतेची अवस्था आहे, त्या अवस्थेचं चिंतन आपल्याला सांगतात. आणि ही अवस्था कशाने मिळाली त्याचे चिंतन तुकाराम महाराजांनी इथं सांगितलेलं आहे. म्हणजे मिळालेली अवस्था आणि त्या मिळालेल्या अवस्थेच्या करता त्यांच्याकडून घडलेली साधना, या दोन्ही गोष्टीचा विचार करणारा असा हा महाराजांचा अभंग आहे, असं आपण चिंतन पाहतो. शिगोशिग भरलेलं माप जसं परिपूर्ण म्हणलं जातं, तशी माझी जीवनाची अवस्था तर परिपूर्ण झाली आहे. हा, धारबोळ गंगा व्हायला लागली. धारबोळ वाहणं म्हणजे काठोकाठ भरून वाहणं, दुथडी भरून गंगेचं वाहणं चालू झालं की मग त्या गंगेची जशी परिपूर्णता विचारात घेता येते तशी माझ्या जीवनाला परिपूर्ण स्थिती प्राप्त झालेली आहे, असं महाराजांनी या ठिकाणी चिंतन केलं. आणि हे परिपूर्णता प्राप्त होण्याकरता म्हणून मी काय केलं होतं, कसं कसं झालं, काय काय फलश्रुती प्राप्त होत गेली, या सगळ्या गोष्टीचा विचार महाराजांनी इथं जो केलेला आहे त्याच्यात महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं माझी बुद्धी परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर झाली आणि त्याच्या योगानं माझे सगळे मनोरथ सिद्धीला प्राप्त झाले, असं महाराजांचं इथलं चिंतन आहे बरं का. देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण आणि सगळ्याच्या सगळ्या मनोरथाची सिद्धी असा साध्य साधनाचा क्रम तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला आहे, त्याचं आपण चिंतन केलं. देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं हा काय प्रकार आहे या संबंधातला विचार पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाहिला. धारणा बळानं देवाच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर होणं, चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं, ध्यान बलानं परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं आणि समाधीच्या पद्धतीनं परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण होणं, या तीन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत असं आपण थोडंसं चिंतन केलं बरं का. धारणा आणि ध्यानाच्या योगानं परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी झालेलं बुद्धीचं स्थिरीकरण किंचित द्वैतात्मक आहे आणि समाधीच्या योगानं परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी झालेलं बुद्धीचं जे स्थिरीकरण आहे ते मात्र अद्वैत स्वरूपाचं आहे, असं आपण चिंतन केलं. आणि मग द्वैतात्मक असलेलं धारणेचं आणि ध्यानाचं जे स्थिरीकरण आहे त्या स्थिरीकरणाच्या योगानं मनोरथाची सिद्धी होणं म्हणजे अन्य संसारातल्या कामना परिपूर्ण होणं, असा अर्थ आपण केला. आणि समाधीच्या योगानं परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण जर झालं तर ते अद्वैतात्मक असल्यामुळं देवाचे चरण, देवाचं स्वरूप आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी ठेवणारा यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत उरलेलं नसल्यामुळं मनोरथाची सिद्धी म्हणजे परमात्म्याच्या चरणाची प्राप्ती, असंच आपण चिंतन केलं बरं का. देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण हेच मनोरथ सिद्ध होण्याचं स्वरूप आहे, असं अद्वैताच्या दृष्टीनं परमात्म्याच्या ठिकाणी आपल्या बुद्धीच्या स्थिरीकरणाचं फल त्याचा आपण थोडासा विचार केला बरं का. वेगवेगळ्या पद्धतीनं देवाची कृपा झाली म्हणजे मनोरथ सिद्ध होतात, संकल्प सिद्धी प्राप्त होते, कोणाला सत्य प्रतिष्ठा जीवनात झाल्याच्या योगानं मनोरथाची सिद्धी सिद्ध करून घेता येते, कोणाला धारणा बळानं आपल्या मनोरथाची सिद्धी करून घेता येते वगैरे वगैरे विचार पण केला. पण सगळ्या मनोरथाची सिद्धी होण्याकरता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीची ही साधना चालत नाही. संकल्प सिद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला एकदम सगळ्या मनोरथाच्या सिद्धीचा अनुभव येत नाही, त्याचे सगळे मनोरथ सिद्धीला जातात, गोष्ट खरी आहे. पण क्रमाक्रमानं एक मनोरथ सिद्ध झाला, मग दुसरा, मग तिसरा, असा प्रकार तिकडे आपल्याला पाहायला सापडतो. पण देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण झालं, एक समयावच्छेदानं एकदम सगळ्या मनोरथाच्या सिद्धीचा प्रत्यय मनुष्याला यायला लागतो, अशा पद्धतीची अवस्था सिद्ध होते. हे चिंतन आपण थोडंसं करून आलो बरं का. आता हे मनोरथ प्रकरण काय आहे, मनोरथ योग्य आहे का अयोग्य आहे, मनोरथ करावा की करू नये, मनोरथ करण्यामध्ये कशा पद्धतीची आपत्ती असते, या संबंधात सगळं चिंतन आपण करून आलो. ईश्वरानं आणि जीवानं निर्माण केलेलं दोन प्रकारचं द्वैत पाहिल्याच्या नंतर जीवानं निर्माण केलेलं जे द्वैत आहे ते मानसिक द्वैत, ते बंधनाला कारणीभूत आहे. आणि त्या मानसिक द्वैत मध्ये पुन्हा आपण प्रकाराचा भेद विचारात घेताना शास्त्रीय अशास्त्रीय अशा पद्धतीचं ते जीवाचं द्वैत असतं. त्याच्यातले शास्त्रीय द्वैत म्हणजे सद्ग्रंथाधिकाचा स्वीकार करणं, हे तत्वज्ञान होईपर्यंत शास्त्रीय द्वैत स्वीकारावं लागतं. अशास्त्रीय द्वैत मात्र सर्वथा त्याज्य आहे. आणि त्या अशास्त्रीय द्वैतामध्ये दोन प्रकारचा भेद आपल्याला पाहायला सापडतो. एक तीव्र अशा पद्धतीचं अशास्त्रीय द्वैत आहे आणि दुसरं मंद अशा पद्धतीचं अशास्त्रीय द्वैत आहे. तीव्र अशास्त्रीय द्वैत म्हणजे कामक्रोधाधिक निर्माण होणं आणि मंद अशास्त्रीय द्वैतामध्ये हे मनोराज्य येतं, असं चिंतन पंचरशीनं सांगितलेलं आपण पाहून आलो. आणि या मनोरथाच्या योगानं
असत पदार्थाच्या ठिकाणी बुद्धी धावायला लागली, परमात्म्याची भक्ती निर्माण होत नाही आणि देवाची भक्ती निर्माण नाही जर झाली, असताकडे आपलं मन मनोरथाच्या योगानं जर धावायला लागलं तर आपल्या ठिकाणी कोणताही महान सद्गुण निर्माण होण्याची शक्यता नसते. हे भागवतातलं प्रल्हादाच्या वचनाच्या आधारानं आपण चिंतन करून आलो. मग ज्या मनोरथाच्या योगानं आपलं मन असताच्या ठिकाणी जाणार, ऐका, ज्या मनोरथाच्या योगानं आपलं मन बहिर्मुख होऊन धावत राहणार, ज्या मनोरथाच्या योगानं आपल्याला परमात्म्याची भक्ती निर्माण होणार नाही आणि ज्या मनोरथाच्या योगानं आपल्या ठिकाणी एकही महान सद्गुण निर्माण होण्याची शक्यताही राहत नाही, अशा पद्धतीचा जो संसाराच्या पदार्थाच्या संबंधातला मनोरथ, त्याला आपल्याला चांगलं म्हणता येत नाही, हे चिंतन आपल्याला करता येतं. आणि असा चांगला नसल्यामुळं मनोरथ करायचा नसतो. मनोरथाच्या योगानं वाटोळे कसं होतं, त्याला आपण 1-2 उदाहरणाच्या आधारानं त्याचा विचार सुद्धा करून आलेले आहोत. असे संसाराचे मनोरथ वाईट असतात, पण परमात्म्याच्या संबंधानं जर मनोरथ आपला चालू झाला, ऐका, आत्तापर्यंत आपण ज्या संसाराच्या मनोरथाचा विचार केला, या मनोरथामध्ये आपली बुद्धी सताच्या ठिकाणी चालली होती की असताच्या ठिकाणी? बोला ना. संसाराच्या संबंधानं मनोरथ करत असताना आपली बुद्धी सताच्या ठिकाणी जाते की असताच्या ठिकाणी जाते? असताच्या ठिकाणी. असताच्या ठिकाणी बुद्धी जाणं योग्य नाही, पण देवाच्या संबंधानं जर मनोरथ आपलं चालू झालं तर आपली बुद्धी असताच्या ठिकाणी जाऊ लागली की सताच्या ठिकाणी? हे चांगलं आहे, म्हणून देवाच्या संबंधातला मनोरथ चांगला, बरं का. देवाच्या विषयी मनोरथ करण्यात बुद्धी सताच्या ठिकाणी जाणार, म्हणून चांगला. आता बघा, संसाराच्या संबंधानं मनुष्यानं मनोरथ जर केला तर सांसारिक पदार्थ बाह्य आहेत, म्हणून त्याची बुद्धी बहिर्मुख होऊन धावायला लागते, म्हणून हा संसाराचा मनोरथ चांगला नाही असं आपण चिंतन केलं. आता देवाच्या ठिकाणी आपली बुद्धी जर जायला लागली, देवाच्या संबंधातला मनोरथ चालू झाला, तर देवाच्या संबंधातला मनोरथ चालण्यामध्ये आपल्या बुद्धीची बहिर्मुखता असते की आपल्या बुद्धीची अंतर्मुखता असते? विचार करा. परमात्म्याच्याकडे आपली बुद्धी जाणं, परमात्म्याच्या संबंधानं मनोरथ करणं, आणि परमात्मा म्हणजे अंतरात्मा हे जर आपल्याला लक्षात आलं तर अंतरात्म्याच्या संबंधातला मनोरथ करण्याकरता बुद्धीला आत अंतर्मुख व्हावं लागेल की बहिर्मुख होऊन चालतं? अंतर्मुख व्हावं लागतं. ऐका, संसाराचा मनोरथ करत असताना बुद्धी बहिर्मुख झाली, बिघडलं, आणि देवाच्या संबंधातला मनोरथ चालू झाल्याच्या नंतर बुद्धी अंतर्मुख व्हायला लागली, चांगलं झालं. संसाराच्या संबंधानं मनोरथ करत असताना आपली बुद्धी असताच्या ठिकाणी चालली, बिघडलं होतं, आणि देवाच्या संबंधातला मनोरथ करत असताना आपली बुद्धी सताच्या ठिकाणी चालली, चांगलं झालं होतं. संसाराच्या संबंधानं मनोरथ करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं प्रेम राहत नाही. हरव अभक्तस्य, भागवतातले शब्द आपण काय पाहिले? हरीच्या संबंधानं त्याला भक्ती राहत नाही. ऐका, संसाराचा मनोरथ तुम्हाला भगवंताची भक्ती, भगवंताचं प्रेम निर्माण होऊ देत नाही, म्हणून तो चांगला नाही. आणि देवाच्या संबंधातला मनोरथ तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचं प्रेम निर्माण करून देतो. चांगला म्हणायचं की वाईट म्हणायचं याला? आता चांगला म्हणलं पाहिजे. आणि भक्ती निर्माण करून देणारा, सताच्या संबंधानं आपली प्रवृत्ती साधून देणारा, आपल्याला अंतर्मुख करणारा, आणि या सगळ्याच्या सगळ्या योगानं, सगळ्याच्या सगळ्या साधनेच्या योगानं बुद्धीची अंतर्मुखता, आपल्या ठिकाणी परमात्म्याची भक्ती वगैरे वगैरे सगळं सताच्या ठिकाणी जाणं, या योगाने त्या अंतर्मुख झालेल्या बुद्धीला अनेक अनेक सद्गुण प्राप्त होणार. हे जर देवाच्या मनोरथाचं फल आपल्याला पाहायला सापडत असेल तर महान गुणाची प्राप्ती करून देणारा तो देवाच्या संबंधातला मनोरथ, त्याला चांगलं म्हणू की वाईट म्हणू, आपण थोडंसं चिंतन करा. चांगलं म्हणलं पाहिजे. आणि असं असल्यामुळं, देवाच्या संबंधातला मनोरथ चांगला असल्यामुळं तो आपल्याला करायला हरकत नाही असं आपण चिंतन काल करून आलो, बरं का. आणि मग देवाच्या संबंधातला मनोरथ जर चांगला असेल तर तो करायचा, आणि तो केलेला सगळ्याच्या सगळा मनोरथ देवाच्या संबंधातला सिद्ध होणं, हे कशाचं फल आहे? देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाली, आपले सगळे मनोरथ सिद्ध होणार आहेत, असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलेले चिंतन आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, बरं का. आता हे मनोरथाच्या संबंधानं थोडंसं चिंतन झाल्याच्या नंतर हे मनोरथ सिद्ध होण्याकरता आपल्याला काय करावं लागलं? देवाच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण. आता हे देवाचे चरण काय की एवढे महत्वाचे कसे आहेत, या संबंधातला थोडासा विचार आपल्याला या संदर्भात केला पाहिजे, बरं का. परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी बुद्धीचं स्थिरीकरण, ऐका, जर सर्व मनोरथाची एक समयावच्छेदानं सिद्धी करून देणार असेल तर त्या देवाच्या चरणाचं फार मोठं महत्व असलं पाहिजे. देवाचे चरण किती महत्वाचे? आपल्याला सगळ्याला देवाच्या चरणाच्या संबंधानं, ऐका, परमात्मा पंढरीनाथाचा जो कोणी भक्त असेल, आपण सगळेजण देवाच्या, ऐका, मुखमंडलाचं ध्यान करतो की देवाच्या चरणाचं ध्यान करतो? सांगा मला.
कोणतं ध्यान आपल्याकडे सांगितले संत महात्म्यांनी? चरण ध्यान. भक्तांमध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. काही भक्त मर्यादा मार्गाचे आहेत आणि काही भक्त पुष्टी मार्गाचे आहेत. आणि पुष्टी मार्गाची वल्लभाचार्यादिकाची जी भक्ती आपल्याला पाहायला सापडते त्या भक्तीच्या प्रकारामध्ये देवाच्या मुखमंडलाच्या ध्यानाला प्राधान्य आहे. ऐका, मुखाचं ध्यान करणारा महात्मा चरणाचं ध्यान करत नाही असं समजू नका, पण प्राधान्यानं त्याचं ध्यान कशाचं चालतं तर मुखमंडलाचं चालतं. आणि आपण मर्यादा मार्गी जे भक्त आहोत ना, मर्यादा मार्गाच्या भक्तांचा स्वभाव आपल्याला असा पाहायला सापडतो. त्यांची प्रकृती अशी आहे की चरणाच्या ध्यानाला प्राधान्य देतात. आपल्याकडे मुखाच्या ध्यानाला प्राधान्य विशेष रीतीनं पाहायला सापडत नाही. बघा तुम्ही, पांडुरंगाच्या मुखदर्शनामध्ये मला सर्व सुखाची प्रतीती आहे असा तुकाराम महाराजांचा शब्द आहे का देवाच्या चरणाच्या ठिकाणी मला सर्व सुखाची प्रतीती असं महाराज बोलतात? तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. कसं झालं बोला आता? मी बोललो त्याच्या अगदी विरुद्ध झालं की नाही? परमात्म्याच्या श्रीमुखाच्या ठिकाणी सर्व सुखाची प्रतीती इथं आपल्याला पाहायला सापडली. आणि हे जरी महाराज बोललेले असले, श्रीमुखाच्या ठिकाणी सर्व सुखाची प्रतीती एखाद्या ठिकाणी काही वचनामध्ये महाराजांनी अशी भाषा वापरलेली जरी असली तरी नेहमी संतांचं जे बोलणं असतं आणि ध्यान करणं जे असतं आपल्या दृष्टीचं बुद्धीचं अधिकरण म्हणून परमात्म्याचे चरण संत महात्म्य स्वीकारतात का मुखमंडल स्वीकारतात? याचा विचार जर केला तर चरणाच्या ठिकाणी सगळ्या संतांची विशेष प्रवृत्ती असलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. म्हणून बघा तुम्ही, पांडुरंगाच्या संबंधानं मंगलाचरण करत असताना तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषांनी पहिलं वर्णन काय केलं? समचरण. दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू, अशा पद्धतीचं चिंतन आपण पाहतो. म्हणजे काय? देवाच्या समचरणाचं विशेष रीतीने ध्यान संतांनी केलं. ही मर्यादा भक्ती आहे बरं का. मर्यादा मार्गाच्या भक्तामध्ये चरणाच्या ध्यानाला विशेष महत्व आणि पुष्टीमार्गी भक्तांच्या बाबतीमध्ये विचार जर आपण केला तर त्यांच्याकडे मुखमंडलाच्या ध्यानाला विशेष रीतीने महत्व दिलेलं पाहायला सापडतं. चरणाचं महत्व मला काय व्यक्त करायचं होतं? मर्यादा मार्गाच्या दृष्टीनं, आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं, आपल्या सगळ्या संतांच्या विचाराच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं, चरणाचं ध्यान, चरणाला वंदन, चरणाची सेवा याला विशेष रीतीनं संत महात्म्यांनी महत्व दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. देवाचे चरण किती महत्वाचे, चिंतन करा. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला विचारशास्त्रकारांनी या संदर्भामध्ये सांगितलेला आहे. एक हरिभक्ती रसामृत सिंधू नावाचा भक्ती रसायन नावाचा हरिसुरी पंडिताचा ग्रंथ आहे बरं का. दोन भक्ती रसायन आहेत. एक मधुसूदन सरस्वतीचा भक्ती रसायन आहे आणि दुसरा हरिसुरी पंडितांचा भक्ती रसायन आहे बरं का. मधुसूदन सरस्वतींच्या भक्ती रसायनामध्ये त्यांनी भक्ती रसरूप कशी आहे आणि भक्ती पुरुषार्थ रूप कशी आहे याची सिद्धी केलेली आहे बरं का. त्यांच्या भक्ती रसायनाचा विषय असा शास्त्रीय पद्धतीचा आहे. भक्तीला रसरूपता कशी आहे, नवरसाच्या स्वरूपामध्ये भक्तीचा अंतर्भाव करायचा का भक्ती हा स्वतंत्र रस मानायचा, नवरसामध्ये भक्ती शांतरसामध्ये गणायची किंवा दुसऱ्या कोणत्या रसामध्ये गणायची का भक्ती हा 10वा स्वतंत्र रस मानायचा, याचा स्वतंत्र विचार त्या भक्ती रसायन ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. 4 पुरुषार्थापैकी मोक्षामध्ये भक्तीचा अंतर्भाव करायचा का भक्तीला 5वा स्वतंत्र पुरुषार्थ मानायचं, या संबंधातला विचार त्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला सापडतो बरं का. असं ते भक्ती रसायन आहे बरं का. हा मधुसूदन सरस्वतीच्या भक्ती रसायनाचा विषय अशा पद्धतीचा आहे. पण हरिसुरी पंडितांचं जे भक्ती रसायन आहे ना, ते श्रीमद भागवताच्या दशमस्कंधाच्या पूर्वार्धामध्ये जे काही भगवंताचं चरित्र सांगितलेलं आहे त्यात जे व्यासांचे शुकाचार्याच्या मुखातले जे शब्द आहेत त्या शब्दांच्या संबंधानं एक वेगळ्या पद्धतीचं रहस्य उलगडून दाखवण्याकरता, वेगळा त्या शब्दाचा भाव व्यक्त करण्याकरता म्हणून एक टीका पद्धती अशा पद्धतीचा तो हरिसुरी पंडितांचा भक्ती रसायन ग्रंथ आहे. ऐका, त्या भक्ती रसायन ग्रंथामध्ये ऐका, त्या हरिसुरी पंडितांनी देवाच्या चरणाचं महात्म्य सांगताना जे व्यक्त केले ते मला सांगायचं होतं म्हणून बोललो बरं का. बघा तुम्ही, असं वर्णन भागवतामध्ये आपल्याला पाहायला सापडतं की यमुनेच्या ज्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग राहत होता, ऐका, त्या कालिया नावाच्या नागाचं विष एवढं भयानक होतं की त्या विषाचा प्रभाव म्हणून त्या डोहाच्या आजूबाजूला एकही गवताचं पात शिल्लक राहिलेलं नव्हतं, जिवंत नव्हतं. हराळी सुद्धा जिवंत नव्हते. विषाचा प्रभाव तो डोहामध्ये राहतो आणि डोहाच्या परिसरामध्ये कुठेही हराळीही जिवंत राहत नाही. हा त्याच्या विषाचा प्रभाव. ऐका, त्या कालियाचं विषय एवढं भयानक होतं, कालियाच्या डोहाच्या वरून जर एखादा पक्षी उडत गेला
तर याच्या विषाचा प्रभाव होऊन तो विपक्षित जळून खाली डोहामध्ये पडायचा. इतका भयानक विषारी असलेला हा कालिया. ऐका, गवताचं पात सुद्धा त्याच्या विषाच्या प्रभावाने काठावर जिवंत नाही, अशी त्याच्या विषाची महत्ता. आणि अशा अवस्थेमध्ये ऐका, त्या कालियाच्या डोहाच्या बाजूनं एक कळंबाचं झाड, एक कदंब वृक्ष, तो मात्र जिवंत होता. हे भागवतातलं चिंतन आहे. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा कालियाचं मर्दन करण्याकरता जेव्हा ते चेंडू फळीचा खेळ खेळायला गेले, तेव्हा त्या कालियाच्या डोहाच्या बाजूला खेळता खेळता देवाने चेंडू डोहामध्ये टाकला आणि तो डोहातला चेंडू आणाय करता डोहामध्ये उडी जी भगवंतानी घेतली, ती कशी घेतली? कदंबावर जाऊन देव उभे राहिले आणि कदंबावर जाऊन भगवंतानी तिथून यमुनेच्या डोहामध्ये उडी घेतली. असं चरित्र आपल्याला पाहायला सापडतं. ज्या अर्थी भगवान श्रीकृष्ण परमात्मा कालियाला मारण्याकरता यमुनेच्या तीरावर असलेल्या त्या कदंब वृक्षावर आरोहण करतात, त्या अर्थी तिथं कदंब वृक्ष असला पाहिजे की नाही? असला पाहिजे. एकही झाड कालियाच्या विषानं जिवंत नाही. ऐका, एकही गवताचं पात सुद्धा त्या कालियाच्या विषानं जिवंत नाही. अशा अवस्थेमध्ये त्या कालियाच्या विषाचा प्रभाव या कदंब वृक्षावर न झाला, न होता तो कदंब वृक्ष जिवंत राहिला. याचं कारण काय? कदंब वृक्षावर हे कदंब वृक्ष जिवंत राहिला, त्या कदंब वृक्षाला त्या विषाची बाधा झाली नाही. बाकीची सगळी झाडं जळून गेली, हा एक कदंब वृक्ष मात्र जिवंत राहिला. कारण काय? हरिसूरी पंडितांनी सांगितलं, त्या कदंब वृक्षावर परमात्म्याच्या चरणस्पर्शाचा प्रागभाव विद्यमान आहे, म्हणून तो कदंब वृक्ष जिवंत राहतो. ऐका, न्यायशास्त्राची भाषा थोडीशी आहे. कदंब वृक्षावर भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाला नाही बरं का. कदंब वृक्षावर भगवंताच्या चरणस्पर्शाचा प्रागभाव आहे. प्रागभाव आहे. एखाद्या वस्तूचा प्रागभाव ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी त्या वस्तूची उत्पत्ती होते. ऐका, मातीतूनच मडकं जन्माला आलं. याचं कारण काय? न्यायशास्त्र असं सांगतं की मातीमध्ये मडक्याचा प्रागभाव होता, म्हणून मातीतून मडकं जन्माला आलं. तसं कदंब वृक्षाला भगवंताच्या चरणाचा स्पर्श का प्राप्त झाला? त्या कदंब वृक्षाच्या ठिकाणी परमात्म्याच्या चरणस्पर्शाचा प्रागभाव विद्यमान होता, म्हणून त्याला कदंबाला परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श प्राप्त झाला. अशी संगती विचारात घ्या. हे न्यायशास्त्राची संगती विचारात घ्या. आणि या न्यायशास्त्राच्या संगतीला अनुसरून जर आपण चिंतन केलं तर कदंब वृक्षावर देवाच्या चरणस्पर्शाचा प्राक अभाव, म्हणजे तो चरणस्पर्श उत्पन्न होण्याच्या पूर्वी असलेला अभाव तो विद्यमान आहे. आणि तो त्या ठिकाणी असल्यामुळे कदंब वृक्ष जिवंत आहे, हे चिंतन लक्षात घ्या. आणि या चिंतनातून आपल्याला लक्षात काय घ्यायचंय? एक देवाच्या चरणाचं महत्व लक्षात घेतानाच आपल्याला म्हणता येतं, ज्या कदंब वृक्षावर देवाच्या चरणाचा प्रागभाव आहे त्याला जर संजीवन प्राप्त होत असेल, तर ज्याला देवाच्या चरणाचा स्पर्श प्रत्यक्ष प्राप्त झाला त्याला संजीवन प्राप्त होईल. याच्यामध्ये नवल वाटायचं काय कारण आहे? चिंतन करा. देवाच्या चरणाचं एवढं मोठं महत्व आहे. पुढे ज्या ठिकाणी देवाचा चरणस्पर्श होणार आहे त्याला जर संजीवन आहे, अजून झाला नाही, पुढे भविष्य काळात होणार आहे, त्याला जर संजीवन प्राप्त होत असेल, त्याला जर संजीवन राहत असेल, तर ज्याला देवाच्या चरणाचा प्रत्यक्ष स्पर्श प्राप्त झाला त्याला संजीवन असेल, त्याला अमृतत्व सिद्धी प्राप्त होईल, त्याला मोक्ष प्राप्त होईल. नवल वाटायचं कारण नाही. हा देवाच्या चरणाचा प्रभाव आहे. ऐका, भगवंताचे चरण किती महत्वाचे याचं चिंतन करा. मी थोडा 1-2-3 श्लोक गोपीगीतातले आपल्याला सांगतो, त्या गोपीगीतातल्या शब्दातून परमात्म्याच्या चरणाचं महत्व आपल्याला लक्षात घेता येतं का? जरा मला सांगा. हे श्लोक जे मी म्हणायला लागलो, या श्लोकाचा ऐका, सगळ्यालाच काही एकदम आशय लक्षात येईल असं नसल्यामुळं मला आशयही व्यक्त करावा लागेल, पण त्या श्लोकांचा आशय ते श्लोक म्हणून दाखवून त्या श्लोकाचा मी आशय तुमच्या समोर व्यक्त केल्यावर याच्यातून देवाच्या चरणाचं महत्व काही लक्षात येतं का मला आपण सांगायचं. माझा अभ्यास पक्का करायचा आहे आपल्याला बरं का. म्हणून अगोदर आपल्याला ते श्लोक म्हणून एक श्लोक म्हणतो. विरचिता भयम वृष्णीधुर्यते चरणमीयुषाम संस्कृतेर्भयात कर सर्वरुहम कांतकामदम शिरसिधेहिनः श्रीकरग्रहम. भगवंताच्या हाताचं वर्णन या श्लोकामध्ये, पायाच्या संबंधानं वर्णन नाही. देवा तुम्ही काय करता म्हणे? विरचिता भयम वृष्णीधुर्यते. वृष्णीधुर्य हे वृष्णीकुळामध्ये जन्माला आलेल्या धुरीण परमात्मन तुमच्या संबंधानं गोपिका बोलतात. त्या गोपिका म्हणायला लागल्या विरचिता भयम वृष्णीधुर्यते चरणम ईयुषाम संस्कृतेर्भयात. बरं का, चरणम ईयुषाम संस्कृतेर्भयात. संसाराचं भय जीवाच्या अंतःकरणात निर्माण झाल्याच्या नंतर ऐका, संसाराच्या भयानं हे लोक तुमच्या चरणाला शरण आले आणि तुमच्या चरणाला हे लोक शरण आल्याच्या नंतर देवा तुम्ही काय केलं? आपल्या हाताच्या योगानं त्या लोकांना अभय प्रदान केलं. विरचिता भयम,
अभयाची रचना केली. अभयाची रचना करणारा तुमचा जो वरद हस्त आहे ना देवा, तो माझ्या मस्तकावर ठेवा, अशी त्या गोपिकांची प्रार्थना आहे. हाताच्या संबंधानं प्रार्थना जरी असली तरी तो हात भक्ताच्या मस्तकावर कधी चालला याचा विचार करा. तो हात भक्ताच्या मस्तकावर कधी चाललाय? भक्ताला संसाराची भीती वाटावी. संसाराची भीती वाटल्यानंतर भक्ताने देवाच्या चरणाचा आश्रय करावा आणि देवाच्या चरणाचा आश्रय झाल्याच्या नंतर देवाचा संसारातून मुक्त करणारा वरदहस्त आपल्या मस्तकावर जर प्राप्त होणार असेल तर त्या वरदहस्ताची प्राप्ती करून देणारा देवाच्या चरणाचा आश्रय म्हणजे पायी बुद्धी स्थिरावली ही जर साधना असेल तर चरणाचं महत्व हा श्लोक सांगतो. म्हणता की म्हणत नाहीत? बोला, झोपू नका, मला बोलत चला जरा. आपण काय म्हणायचं सांगा. हो नाही म्हणा की मला जरा. या वचनातून भगवंताच्या चरणाचं महत्व आपल्याला लक्षात आलं की नाही? जर आलं नसलं तर पुन्हा दुसरा श्लोक बघू आपण. त्याच्यात काय एवढं अवघड काय त्याच्यामध्ये? आपल्याला जर चरणाचं महत्व लक्षात आलं असलं तर थांबायला हरकत नाही. बघा तुम्ही, अजून एक चिंतन आपल्याला गोपिकांनी केलेलं भगवंताच्या चरणाच्या संबंधातलं सांगतो. प्रणत कामदम पद्मजार्चितम धरणीमंडनम ध्येय मापदे चरण पंकजम शंत मंचते रमण नस्तनेश्वरपयाधिहन्न. हे आधिहन्न, हे रमण. गोपिका भगवंताला विशेषण देतात. हे रमणीय असलेल्या परमात्मन, आमचे रमण असलेले म्हणजे आमचे पती असलेले आहे परमात्मन, तुम्हाला आम्ही म्हणतो रमण. नस्तनेश अर्पय आधिहन. आधी म्हणजे मानसिक व्यथा. आमच्या मानसिक व्यथेचं हरण करण्याची शक्ती तुमच्या देवा आहे. तुम्ही आमचे मानसिक व्यथा हरण करू शकता. आमचं दुःख तुम्हाला घालवता येतं. तेव्हा आमचं दुःख घालवणाऱ्या हे आमच्या रमणा, हे आमच्या प्रतिरूप असलेल्या देवा, आमच्याकरता एक काम करा. तुमचे चरण कमल आमच्या वक्षस्थलावर देवा ठेवा आणि आमच्या हृदयातल्या सगळ्याच्या सगळ्या कामांचा म्हणजे मनोरथाचा नाश करून टाका. असं गोपिका भगवंताला बोलायला लागल्या. त्या चरणाचं महत्व सांगताना गोपिका बोलायला लागल्या प्रणत कामदम. प्रणत म्हणजे देवाच्या चरणाला नमस्कार करायला आलेला, त्याला कामित म्हणजे इच्छित पदार्थ देणारे देवाचे चरण आहेत. आता प्रणत कामदम म्हणजे माझे मनोरथ पावले जै सिद्धी तै पायी बुद्धी स्थिरावली, या चरणाचंच ते रूप आहे असं म्हणता येते की नाही आपल्याला? हा, पायी बुद्धी स्थिरावली म्हणजे प्रणत झाला आणि त्याच्या योगानं कामद असे ते देवाचे चरण व्हायला लागले म्हणजे मनोरथ सिद्धी करून द्यायला लागले. प्रणत कामदम. पुढे चला, गोपिकाने भगवंताच्या चरणाचं वर्णन काय केलं? पद्मजा अर्चितम. पद्मजार्चितम. हा, पद्म म्हणजे कमळ. त्या कमळातून जन्माला आलेली कोण आहे? हो, कमळातून जन्माला आले. बोला की काय तिचं नाव माहिती नाही काय आपल्याला? आपण कितीदा तरी तिचं नाव ऐकलेलं आहे. पद्मजा. हा, अर्चितम. त्या पद्मजा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीनं त्या देवाच्या चरणाची सेवा केलेली आहे. हे पद्मजा अर्चितमय म्हणता येतं आणि पद्मज अर्चितम असंही म्हणता येतं बरं का. पद्माजातः पद्मजहा आणि पद्माजाता पद्मजा असं दोन्ही पद्धतीनं पद्मजया अर्चितः पद्मजा अर्चितः, पद्मजेन अर्चितः पद्मजार्चितः, दोन्ही पद्धतीनं तो समास आपल्याला सोडवून घेणं शक्य आहे. पद्मातून ज्याचा जन्म झाला, कमळातून ज्याचा जन्म झाला, नाव सांगा त्याचं नाव काय? कमळामधून जन्माला आलेला कोण आहे? हो, ब्रह्मदेव. आणि कमळातून जन्माला आलेली कोण आहे? हो, लक्ष्मी. त्या दोघांनी देवाच्या चरणाची अर्चना केलेली आहे. ब्रह्मदेव सुद्धा देवाच्या चरणाची सेवा. अरे जगाचा जनक आहे तो, आणि जगाचा जनक असूनही तो भगवंताच्या चरणाची जर अर्चना म्हणजे पूजा करीत असेल तर तो देव किती मोठा, त्या देवाचे चरण किती पूज्य असतील याचा विचार करा. आणि पद्मजा म्हणजे जगत जननी लक्ष्मी माता, ती लक्ष्मी माता सुद्धा भगवंताच्या चरणाची सेवा करते. ऐका, त्या भगवंताच्या ते लक्ष्मी मातेनं देवाच्या चरणाची जी सेवा केलेली आहे ना, त्या भगवंताच्या चरणाचं नाजूक पण किती आहे, कोमलता किती आहे याचा विचार सांगत असताना एकाने असं सांगितलंय, भागवतात सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. लक्ष्मी माता आपल्या हाताने देवाच्या चरणाची सेवा करत नाही. ऐका, हा, पाय लक्ष्मीच्या हाती आपल्याला पाठ आहे, पण ते लक्ष्मीच्या हातात असलेले पाय म्हणजे प्रत्यक्ष हातानेच लक्ष्मी परमात्म्याच्या चरणाची सेवा करते असं मात्र नाही. मग काय करते? लक्ष्मी माता आपल्या हातातून निघणाऱ्या चंद्राप्रमाणे शीतल असलेल्या कोमल किरणांनी भगवंताच्या चरणाची सेवा करते. तिला माहिती आहे आपले हात जर देवाच्या चरणावर जातील तर काही व्यथा होण्याची शक्यता आहे, म्हणून हातातून निघणारे चंद्रासारखे शीतल किरण त्याच्याने लक्ष्मी माता भगवंताच्या चरणाची सेवा करते. ऐका, हे किती कोमलपण झालं भगवंताच्या चरणाच्या संबंधानं. एक गंमत सांगतो आपल्याला. एक लहानपणी एक गुरुजीच्याकडे शिकत असताना एक श्लोक रचला होता. श्लोक म्हणून दाखवतो, त्या श्लोकातून भगवंताच्या चरणाची कोमलता व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला होता बरं का. कमले कमला जाता, कमले कमला जाता,
गेलं विसरून. जाऊ द्या, ते माझं असल्यामुळे विसरले तर हरकत नाही. पण त्याचा आशय असा होता, कमळात जन्माला आलेली कमला, बरं का, कमले कमला जाता कमलादपि कोमला ततस्तस्याहा कोमल तरव कराब्जौ ततोपि हरिपाद पंकजौ तत्स्थौ. बरं का, त्याच्या चिंतन मी असं केलेलं होतं, कमळात जन्माला आलेली कमला म्हणजे लक्ष्मी, ती कमलामध्ये उभी राहते, म्हणजे कमलावर तिचे चरण उभे आहेत. म्हणजे कसं झालं बघा, कमळामध्ये असलेली ती कमला म्हणजे लक्ष्मी, ती कमळापेक्षा तिचे चरण कोमल झाले की नाही हो, चरण कोमल झाले की नाही. बरं, चरण कोणत्याही माणसाच्या बाबतीमध्ये चरण आणि हात याच्या बाबतीत जर आपण विचार करायला लागलो तर हात कोमल असतात की पाय कोमल असतात हो? हात पाय याच्या बाबतीत तुलनेनं चिंतन करताना हात कोमल असतात. म्हणजे कमळामध्ये कमला लक्ष्मी उभी आहे, म्हणजे ती कशी झाली, कमळापेक्षा कोमल झाली. आणि कमलापेक्षा कोमल काय झालं, तिचे चरण झाले. आणि त्याच्यापेक्षा कोमल काय झालं, तिचे हात झाले. कमले कमला तिष्ठती कमलादपि कोमला ततस्तस्याहा कोमलतरौ कराब्जौ. त्याच्यानंतर तिचे कोमलतर काय आहेत, हात. आणि ततोपि हरिपाद पंकजौ तत्स्थौ, त्या कमलेच्या हातामध्ये असलेले भगवंताचे चरण, त्याचा विचार करा, ते किती कोमल असतील. कमळापेक्षा कोमल काय, लक्ष्मीचे चरण. लक्ष्मीच्या चरणापेक्षा कोमल काय, लक्ष्मीचे हात. लक्ष्मीच्या हातापेक्षा कोमल काय, लक्ष्मीच्या हाताचे किरण. आता भागवतातून चालायचं आपल्याला, या वचनाचा विचार सोडून द्या. आता या वचनापेक्षा भागवताचं महत्व जास्त आहे आपल्याला. म्हणून लक्ष्मीच्या हातापेक्षा कोमल काय, लक्ष्मीच्या हातातून निघणारे किरण. आणि त्या किरणाने ज्या चरणाची सेवा केली जाते ते चरण भगवंताचे किती कोमल असतील विचार करा. म्हणून पद्मजा अर्चितम, पद्मजा म्हणजे लक्ष्मी, त्या लक्ष्मीनं सेवा केलेले पूजित असलेले भगवंताचे चरण आहेत. ते नाजूक पण सोडून द्या, लक्ष्मीनं पूजा केली, ब्रह्मदेवानं त्या चरणाची पूजा करावी, एवढी पूज्यता त्या भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी हे लक्षात घ्या. कसं कसं बघा, प्रणत कामदम पद्मजार्चितम धरणी मंडनम, सगळ्याच्या सगळ्या पृथ्वीला, धरणी म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वीला मंडन म्हणजे अलंकार वाटावेत, भूषण वाटावेत, असे परमात्म्याचे चरण आहेत. ऐका, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बघा, भगवंताच्या चरणाचा ठसा जमिनीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आजही आहे त्या त्या स्थानाला आपण पूज्य मानतो की नाही. विष्णुपदाला चला, देवाच्या पायाचा ठसाच म्हणून तिथं पाया पडायला जाताना गयेला जा, काय आहे हो त्या ठिकाणी, गयेला काय आहे, परमात्म्याच्या चरणाचं चिन्हच आहे की नाही. म्हणजे काय झालं, ते देवाच्या चरणाचं चिन्ह पृथ्वी माता आजही भूषण म्हणून धारण करून आहे, हे आपल्याला त्याच्यातून लक्षात घेता येतं. धरणी मंडनम, पृथ्वीला अलंकार वाटावेत असे देवाचे चरण आहेत. धरणी मंडनम ध्येयम आपदी, आपदी नाम संकट काले, संकटाच्या काळामध्ये भगवंताच्या चरणाचं चिंतन ध्यान करावं, आपल्या संकटाचा नाश होतो, अशा पद्धतीचं सामर्थ्य देवाच्या चरणाच्या ठिकाणी आहे. ध्येयम आपदी चरण पंकजम शंतमंचते, शन नाम कल्याणम, शम म्हणजे सुख, क्षम म्हणजे कल्याण, आणि शंतम तर तम भावाचा विचार जर आपण केला, शम शंतर शंतम अशा पद्धतीने जर विचार केला तर शम म्हणजे सुख, शंतर म्हणजे अधिक सुख, आणि शंतम म्हणजे सर्वाधिक सुख. सर्वाधिक सुख कुठं असेल, देवाच्या चरणाच्या ठिकाणी आहे बरं का. शंत मंचते रमण नस्तनेश्वर पयाधिहन, असे देवा तुमचे चरण असल्यामुळं प्रणत देही नाम प्रणत कामदम पद्मजा अर्चितम धरणी मंडनम ध्येयम आपदी चरण पंकजम शंत मंचते, अशा 5 गुणांनी युक्त असलेले देवा तुमचे चरण कमल आहेत. तेव्हा तुम्ही काय करा, या तुमच्या परमकल्याणकारी चरणाचा न्यास जो करायचा, म्हणजे ते चरण जे ठेवायचे ते एकदा आमच्या वक्षस्थलावर देवा ठेवा, आणि आमच्या हृदयातला काम, आमच्या हृदयातला मनोरथ, आमच्या हृदयातली कामना सगळीच्या सगळी देवा नाहीशी करून टाका. कारण ती कामना मनोरथ नाहीसा झाल्याशिवाय आमच्या मानसिक व्यथेचा नाश होत नाही. देवा तुम्ही आधिहन आहात, आधीचा म्हणजे मानसिक व्यथेचा नाश करणारे आहात. हे काम देवा तुम्हाला करायचंय. ही त्या वचनातली प्रार्थना, ही त्या श्लोकातली प्रार्थना. चरणाचं महत्व लक्षात येतं ना. हे सगळं चिंतन गोपिकाने केलेलं पाहिल्याच्या नंतर देवाच्या चरणाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. प्रणत देही नाम पापकर्षणम तृणचरानुगम श्री निकेतनम फणिफणार्पितम फणिफणार्पितम ते परांबुजम कृणकुचेशुन हा कृंधी हृच्छयम. देवा तुमचे चरण आमच्या हृदयावर ठेवा, आणि हृच्छयम कृंधी, आमच्या हृदयामध्ये असलेला हृतशय, हृदयात शयन करून असणारा काम
त्याचा चेंदामेंदा करून टाका देवा. एकदा तो काम आमच्या अंतःकरणामध्ये असलेली कामना मनोरथ तो एकदा संपून टाका देवा. ही गोपिकाची प्रार्थना लक्षात घ्या. त्या प्रार्थनेच्या प्रसंगात गोपिका भगवंताच्या चरणाचं वर्णन काय करतात? प्रणत देहिनाम पापकर्षणम. जे देवाच्या चरणाला प्रणत आहेत म्हणजे नमस्कार करणारे आहेत, असे जे देही म्हणजे जीव, त्यांच्या पापाचा नाश करणारे देवाचे चरण आहेत. प्रणत देहिनाम पापकर्षणम तृणचरानुगम. गवत वगैरे खाणारे जे गायीसारखे प्राणी आहेत त्यांचं अनुगमन करणारे देवा तुमचे चरण आहेत. म्हणजे तुमची कृपा कोणावर? गवत खाऊन जगणाऱ्या प्राण्यावर सुद्धा देवा तुमची एवढी कृपा की ते तुमचे चरण त्यांच्या पाठीमागे चालत राहतात देवा. तृण म्हणजे एवढे कृपाळू तुमचे चरण आहेत. तृणचरा अनुगम श्री निकेतनम. एकीकडे पाहिलं तर गवत खाणाऱ्या पशूंच्या पाठीमागे जावं एवढी कृपा त्या चरणाच्या अंतःकरणामध्ये आहे, चरणाच्या ठिकाणी आहे. आणि एकीकडे पाहिलं त्या चरणाचं महत्व तर श्री म्हणजे लक्ष्मी माता, तिनं ज्या चरणाचा आश्रय करावा असे ते चरण आहेत बरं का. श्री निकेतन असून तृणचरानुगम आहेत. तृणचरानुगम श्री निकेतनम. फणी फणार्पितम. फणी म्हणजे नाग, शेष, फणा असलेला शेष तो कालिया. त्या फणा अर्पितम. शेषाच्या फणावर देवा तुमचे चरण ठेवले गेले. आणि शेषाच्या हृदयामध्ये असलेला जो मद होता, शेषाच्या हृदयामध्ये असणारा जो उन्मत्तपणा होता, त्या देवा तुम्ही त्या फणीच्या म्हणजे शेषाच्या त्या कालियाच्या मस्तकावर तुम्ही आपला पाय ठेवण्याच्या योगानं, त्याच्या मस्तकावर तुम्ही नृत्य केल्याच्या योगानं त्या फणी म्हणजे कालियाच्या ठिकाणी असणारा जो उन्मत्तपणा त्याचा नाश झाला, मदाचा नाश झाला. तसा देवा आमच्या हृदयात असलेल्या कामाचा जो मद आहे ना, हा नाहीसा करण्याकरता देवा ते चरण आमच्या शरीरावर एकदा ठेवा ना. ही गोपिकाची प्रार्थना लक्षात घ्या. बघा ह्या सगळ्या वचनातून देवाच्या चरणाचं महत्व लक्षात आलं ना. एक कोमलता सांगणारं चिंतन मी आता बोलून गेलो. देवाचे चरण अतिशय नाजूक 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 आहेत. ते नाजूक पण देवाच्या चरणाचं सांगताना ते गोपिका बोलले आहेत. चलसी यद व्रजात चारयन पशून नलिन सुंदरम नाथ ते पदम शिलत तृण अंकुरही सीदती तिनहा कलिडताम मनहा कांत गच्छती. भगवंताला गोपिका बोलायला लागल्या, देवा तुम्ही काय करता? व्रजात पशून चारयन चलसी. या व्रजमंडलामध्ये व्रजधामामध्ये गायी वासरांना चारण्याच्या निमित्तानं देवा तुम्ही त्यांच्या पाठीमागे चालत राहता. व्रज चलसी यद्व्रजा चारयन पशून. पण देवा तुम्ही गायी वासराच्या पाठीमागे जाताना पायात वाहना सुद्धा घालत नाही, पायात वाहना घालत नाहीत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायीच्या सेवेला जात असताना, रानात जाताना पायात वाहना घालत नाहीत. हे लक्षात घ्या. भागवतातलं हे वर्णन आहे. हे देवाने गायीच्या पाठीमागे जाताना पायात वाहना का घातल्या नाहीत? तर गायीच्या पाठीमागे जाणं, गोरक्षण करणं, गायीची सेवा करणं ही भगवंताची एक प्रकारची पूजा जर असेल तर ती पूजा पादत्राण पायात घालून करता येत नाही. ही त्याच्यातली भावना आहे. लक्षात घ्या. म्हणून भगवंतानी पायामध्ये पादत्राण वापरलं नाही. काय आहे, जुना काळ जर आपण पाहिला, एक साधारणपणे 200 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर 200 वर्षापूर्वीचे गवळी गायीचं रक्षण करायला रानात जात असताना पायामध्ये वाहना वापरीत नव्हते. अशी उदाहरणं नावानिशी मी तुम्हाला सांगतो. गीता प्रेसच्या त्या कल्याण मासिकामध्ये एकदा असं आलं होतं सगळं. या गावातली ही गवळी मंडळी गोरक्षण करायला जात असताना कितीही निर्गम अरण्यातून त्यांना जावं लागलं, काट्याकुट्यातून जावं लागलं, तरी पायात वाहना वापरीत नव्हते हे गवळी. 2 हेतू होते. त्या लोकांना विचारले की सनातनी लोकांनी, काही विद्वान लोकांनी त्या लोकांना विचारलं, गवळ्यांना विचारलं, तुम्ही पायात वाहना का वापरत नाही? या रानात यायचंय ना तुम्हाला? त्यांनी सांगितलं, गायीची सेवा म्हणजे भगवंताची सेवा आहे म्हणून पायात वाहना घालत नाही. आणि दुसरं कारण, रानात येताना आम्ही शिदोरी घेऊन येतो, सोबत भाकरी घेऊन येतो, पायात वाहन घालून आणलेली भाकरी खाता येत नाही. आता पायात वाहन घालून आणलेली भाकरी जर खाता येत नसेल तर पायात जोडे घालूनच जे वाढलं जातं ते खायचं की नाही, ज्याचं त्याने ठरवावं. काय भावना आहे, काय पवित्रतेची चाड आहे महात्म्या लोकांच्या अंतःकरणामध्ये जुन्या, याचा विचार करा. सोडून द्या, मला ते चिंतन आता करायचं नाही. मी काय सांगत होतो, गोपिकांनी केलेल्या वर्णनानुसार भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई वासराच्या पाठीमागे चालत जात असत बरं का. चलसी यद्व्रजा चारयन पशून. त्या सगळ्या गाई वासरांना चारण्याकरता
परमात्मा वृंदावनामध्ये त्या गोवर्धनावर असे चालत चालत गेलेले असायचे. अशा वेळेला नलिन सुंदरम नाथ ते पदम. नलिन सुंदरम, नलिन म्हणजे कमळ आणि सुंदर कमळाप्रमाणे सुंदर, नाही कमळ ज्यांच्याप्रमाणे सुंदर आहे असे देवा तुमचे जे चरण आहेत की नाही, नलिन सुंदरम नाथ ते पदम. आता कमळासारखे कोमळ असलेले देवा तुमचे चरण त्या रानामध्ये अनवाणी धावत असताना आमच्या मनाला अशी भावना होते, शिल तृण अंकुरैहि सीदती इति नहा कलिडताम गच्छते. हे कांत कलिडताम गच्छते. त्या सगळ्या गोपिका म्हणायला लागल्या त्या रानामध्ये देवा बारीक बारीक खडे आहेत, शिलांकुर आहेत, काही तृणांकुर आहेत, गवताचे असे बारीक अंकुर तिथे असलेले आपल्याला पाहायला सापडतील. ते बारीक बारीक खडे, ते बारीक बारीक तृणांकुर याच्या योगानं कमळासारख्या नाजूक असलेल्या देवा तुमच्या चरणाला काहीतरी बाधा होईल की काय असा विचार करून 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 आमचं मन दुःखी होतं देवा. आमच्या मनाला फार वेदना होतात, कष्ट होतात देवा, कृपा करा. असे ते नाजूक चरण कमल एकदा आम्हाला दाखवा, ही त्या गोपिकांची प्रार्थना आहे बरं का. मला काय सांगायचंय, गोपिकांनी केलेल्या या प्रार्थनेमध्ये, या वर्णनामध्ये देवाच्या चरणाचं नाजूकपण कळतं. देवाच्या चरणाच्या ठिकाणी असलेला नाजूकपणा, देवाच्या चरणाच्या ठिकाणी असलेला लक्ष्मी ब्रह्मदेवानेही पूजा करावी असा पूज्यपणा, भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी असलेल्या नमस्कार करणाऱ्या सगळ्या लोकांना इच्छित पदार्थ देण्याची ताकद असणे हा महत्वाचा गुण. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. शंतम असलेले परमात्म्याचे चरणकमल, त्याचा विचार करा. अरे त्या चरणाचा स्पर्श झाल्यावर जर संजीवन मिळायचं ते बाजूला ठेवा. चरणाच्या स्पर्शाचा प्रागभाव जिथं आहे त्या कदंबाला जर संजीवन मिळालं तर चरण स्पर्शानंतर संजीवन मिळेल हे चिंतन करायची काही गरजच नाही. बाजूला ठेवा, विचार करा. भगवंताच्या चरणाचं महत्व लक्षात घ्या. काय देवाचे चरण महत्वाचे आहे बघा. आपल्या संतांनी, तुकाराम महाराजांनी केलेल्या वर्णनानुसार जर पाहायचं झालं तर परमात्मा सर्वज्ञ खरा, पण त्या सर्वज्ञ परमात्म्याला सुद्धा न कळणाऱ्या अशा दोन गोष्टी आहेत बरं का. सर्वज्ञ परमात्म्याला, त्या देवाला सुद्धा कळत नाहीत म्हणे या दोन गोष्टी. कोणत्या दोन गोष्टी आहेत? देवाच्या नामाचा महिमा आणि देवाच्या चरणाचा महिमा. या दोन गोष्टीच्या बाबतीमध्ये सर्वज्ञ असलेला परमात्मा सुद्धा अज्ञानीच आहे, अडाणीच आहे, वेडाच आहे. त्याला ते कळतच नाही. नामाचा महिमा त्याला कळतो का? तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी. महाराजांनी सांगितलं देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही. उदाहरणं सांगत बसत नाही, पण देवाच्या नामाचा महिमा देवाला कळत नाही ही गोष्ट खरी आहे. पुढे कधीतरी बघू प्रसंगानं. नामाचा महिमा कळत नाही. आपल्याला आता चरणाचा विचार करायचा आहे. आणि नामाचा महिमा त्याच्या बाबतीत जसा देव अज्ञानी आहे त्याप्रमाणे देवाच्या चरणाच्या महिमानाच्या बाबतीमध्ये तरी देवाला ज्ञान आहे का हो? काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं. देवा तुझ्या चरणाचं सुख काय सांगू, तुझ्या चरणाच्या सुखाचा अनुभव तुला ठाऊक नाही. महाराज स्पष्ट बोलले. म्हणजे देवाच्या चरणाचं सुख देवाला ठाऊक नाही, देवाच्या चरणाचं सुख देवाला ठाऊक नाही. एक आपण नेहमी पाहतो असं एक देवाचं चित्रण, त्या चित्राचं एक वर्णन आहे पहा. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. देवाचं एक चित्र असतं. मार्कंडेयाला झालेलं ते दर्शन आहे बरं का. अब्रह्मपूर्णोदकी मार्कंडेय पोहे एकाकी, त्या अवस्थेमध्ये मार्कंडेयाला झालेलं ते दर्शन आहे. एक वडाचं पान आहे. मार्कंडेयाला प्रलयामध्ये सगळी सृष्टी लीन झाल्याच्या नंतर त्या प्रलयाच्या उदकामध्ये काय दर्शन झालं? एक वटपत्र आहे आणि त्या वटपत्रावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाल रूपामध्ये आहेत बरं का. वटपत्रावर पडलेले ते परमात्मा ते काय करतात हो? आपल्या डाव्या पायाचा अंगठा दोन्ही हाताने उचलून पाय तोंडामध्ये धरून तो डाव्या पायाचा अंगठा चोखायला लागलेले आहेत बरं का. करारविंदेन पदारविंदम मुखार विंदे विनिवेशयंतम. देवाच्या सगळ्या अवयवाला आपण कमळ म्हणतो. कर अरविंद आपल्या दोन्ही हस्तरूपी कमलाने, पदारविंदम आपला चरण कमल, मुखारविंदे मुखरूपी कमलामध्ये विनिवेशयंतम. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा वटाच्या पत्रावर, हे सगळं वर्णन लक्षात घ्या. मला चरणाचा महिमा सांगायचा आहे, ते लक्षात आणून द्यायचं आपल्याला. म्हणून देवाच्या चरणाचा महिमा देवाला कळत नाही हे सिद्ध करायचं म्हणून मी हे उदाहरण आपल्या समोर ठेवायला लागलो. तो परमात्मा काय करतो? आपल्या पायाचा अंगठा तोंडामध्ये धरून चोखतो. आता पायाचा अंगठा तोंडामध्ये धरून चोखणं हे देवानी का करावं? असं देवानी का करावं? परमात्मा काय लहान लेकरासारखा वगैरे काही कोणत्याही क्रिया करणार? एक सामान्य लेकरू त्यानं काही क्रिया कराव्या तशा क्रिया देव करतो का? प्रत्येक क्रियेमध्ये देवाच्या सहेतुकता जर असेल
तर परमात्म्याने आपल्या चरणाचा अंगठा का चोखला त्याचं कारण सांगत असताना भक्त महात्मे सांगतात, या चरणाच्या ठिकाणी अनेक भक्तांनी लीन व्हावं, एवढी जी गोडी भक्तांना या चरणाच्या ठिकाणी जाणवते, तेव्हा माझ्या चरणात काय गोडी आहे एकदा चाखून बघावं म्हणून देवाने आपल्या पायाचा अंगठा तोंडात धरला. म्हण ऐका, आपल्या चरणाच्या ठिकाणी काय गोडी आहे हे एकदा चाखून पाहिलं पाहिजे. असं जर देवाला वाटत असेल तर चाखल्यानंतर मला माझ्या चरणाची गोडी कळेल असं म्हणणाऱ्या त्या देवाला स्वतःच्या चरणाची गोडी ठाऊक आहे का? ठाऊक आहे असं म्हणता येईल का? ठाऊक जर असेल तर अंगठा चोखून बघायची गरज होती का? गरज ना. जे माहिती आहे ते पुन्हा अनुभवाला घेऊन मग पुन्हा ते माहिती करून घेण्याची गरज पडत नाही माणसाला. माहिती आहे ते माहितीच असतं. अग्नी गरम आहे किंवा नाही हे आपल्याला माहित आहे की नाही हो? सांगा ना मला. जाऊ द्या, ते मी काही पळवत नाही, काही नाही, तुम्ही कशाला घाबरायचं काय कारण? बरं जाऊ द्या, तुम्हाला जाऊ द्या, मला माहिती आहे की नाही? मला माहिती आहे. पण अग्नी गरम आहे की नाही जर माहिती आहे तर ते माहिती असलेलं माहीत करून घेण्याकरता पुन्हा प्रयोग करावा लागतो का? प्रयोग करायची गरज नाही. जे माहिती आहे ते माहीत करून घेण्याकरता प्रयोग नसतो. मग देवाने चरणाचा अंगठा चोखून जर गोडी पाहण्याचा प्रयत्न केला तर अगोदर त्याला चरणाची गोडी माहिती नसणार. म्हणून अनुभव ठाऊका नाही तुझं. देवाला स्वतःच्या चरणाची गोडी ठाऊक नाही, पण त्या चरणात गोडी आहे की नाही? त्या चरणात गोडी आहे की नाही? फार मोठी गोडी आहे. श्रीधराचार्यांना विचारा तुम्ही. श्रीधराचार्यांनी भागवताला टीका लिहायला प्रारंभ करत असताना पहिलं वाक्य श्रीधराचार्यांचं आहे, ओम नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्त जनमानस निवासाय श्री रामचंद्राय. रामचंद्राला नमस्कार असं त्यांनी म्हणलं. ते रामचंद्र कसे आहेत? भक्त जनमानस निवासाय, भक्त जनांच्या मनामध्ये ज्यांचा निवास आहे, भक्ताच्या हृदयामध्ये राहणारे ते रामचंद्र प्रभू, त्यांना माझा नमस्कार असो. अजून कसे आहेत ते? नमः परमहंस आस्वादित चरण कमल चिन्मकरंदाय. परमहंस पदवीला प्राप्त झालेल्या महापुरुषांनी, परमहंस आस्वादित, त्या परमहंस पदवीला प्राप्त झालेल्या महापुरुषांनी ज्याचं आस्वादन केलंय. कशाचं आस्वादन? चरण कमल चिन्मकरंदाय. देवाचे चरण हे कमळ आहेत. त्या कमळाच्या ठिकाणी चैतन्य रूपी मकरंद आहे, चिन्मकरंद आहे. मकरंद म्हणजे ते मध, तर चिन्मकरंद आहे. आणि तो चिन्मकरंद परागकण म्हणा, मकरंद म्हणजे परागकण म्हणा. ते कमळाच्या ठिकाणी जसे परागकण असावेत तसे भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी असणारे परागकण साधे परागकण नाही, चिन्मकरंद चैतन्य रूपी मध येतो, चैतन्य रूपी परागकण आहेत. आणि त्या चैतन्य रूपी परागकणाचं आस्वादन करण्याकरता चरणरूपी कमळावर हे परमहंस नावाचे भुंगे येऊन बसतात. परमहंस आस्वादित चरण कमल चिन्मकरंदाय. कमळात असलेल्या, परागात असलेल्या मधुकणाचं समास्वादन करणं हे जसं भुंग्याचं काम आहे, त्याप्रमाणे देवाचे चरण कमल आहेत, त्याच्या ठिकाणी चिन्मकरंद आहे. त्याचं समास्वादन करण्याकरता साधा भुंगा चालत नाही. तर परमहंस पदवीला प्राप्त झालेला महात्मा तिथं भुंगा म्हणून यावा लागतो, येत असतो आणि त्या चिन्मकरंदाचं समास्वादन करतो. ऐका, देवाच्या चरणाच्या ठिकाणी असणाऱ्या चिन्मकरंदाचं समास्वादन करून ती गोडी चाखून तृप्त होणारा, आनंदानुभव घेणारा कोणी सामान्य नाही, तो परमहंस आहे. परमहंस आहे. परमहंस कोणाला म्हणतात? परमार्थामध्ये हंस आणि परमहंस दोन पदव्या आहेत. संन्यासामध्ये ते प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. हंस संन्याशी, परमहंस संन्याशी. ते संन्यासाच्या बाबतीतलं सोडा. हंस कोणाला म्हणायचं आणि परमहंस कोणाला म्हणायचं परमार्थामध्ये याचा विचार आहे. ज्याला आत्मा अनात्मा यांचा विवेक कळतो त्याला हंस म्हणतात, बरं का. अनात्म वर्ग नीर, सांडोनी आत्मरसाचे क्षीर, चरता तिचे सविचार राजहंस. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं की नाही? राजहंसाच्या समोर ज्याप्रमाणे पाणी आणि दूध मिसळून ठेवल्याच्या नंतर राजहंस काय करतो? पाणी सगळं सोडून देतो, त्याच्यातलं गवच, त्याच्यातलं दूध तेवढं सगळं काढून घेतो, बरं का. पाणी आणि दूध मिसळल्याच्या नंतर त्याच्यातून फक्त दूध काढून घेणे. चाचूचेनी सांडसे खांडी जे पय पाणी राजहंसे. हे राजहंसाची ताकद आहे. पाणी आणि दूध मिसळून ठेवल्याच्या नंतर त्याच्यातलं पाणी आणि दूध दोन्ही न पिता फक्त दूधच पिणे ही ताकद कोणाची आहे? राजहंसाची. म्हणजे गवळ्याचा धंदा बंद करायची ताकद कोणाची आहे? राजहंसाची आहे. राजहंसाची आहे. एवढा राजहंस मोठा आहे हो. हा हंस झाला, हंस आहे. त्याला काय होतं? दूध आणि पाण्यातला विवेक कळतो, करता येतो. त्याप्रमाणे आत्मा आणि अनात्मा, अनात्म्याचं पाणी आणि आत्म्याचं दूध हे वेगळं करायची ज्याची ताकद आहे त्याला म्हणतात हंस. आणि अनात्मा सोडून देऊन आत्म्याचं जे दूध आहे
त्या आत्म्याचं दूध परमात्मा स्वरूपाशी एकरूप आहे अशा पद्धतीनं चरण्याची ज्याची क्षमता आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला राजहंस जो तो परमहंस पदवीचा आहे बरं का. कारण हंसानाम राजा राजहंस हा असं म्हणा. त्या राजहंस म्हणले ज्ञानेश्वर महाराजांनी, नुसतं हंस म्हणलं नाही. म्हणून हंसामधला राजा जर कोणी असेल परमहंस तो कोण आहे? त्याला अनात्मवर्ग नीरस सांडोनी आत्मरसाचे क्षीरचर ताती. अनात्मवर्ग नीर सोडून देतो, आत्मरसाच्या क्षीराचं समास्वादन करतो आणि आत्मरसाच्या क्षीराचं समास्वादन करता करता आपण ब्रह्मरूप आहोत अशा पद्धतीच्या अवस्थेला प्राप्त होतो. त्याला म्हणतात परमहंस. आणि त्या परमहंस पदवीला प्राप्त झालेल्या महात्म्यानी ऐका देवाच्या चरणरूपी कमलावर भुंगा म्हणून येऊन बसावं आणि तिथल्या चिन्ह मकरंदाचं समास्वादन करावं. अशी जर देवाच्या चरणाची योग्यता असेल तर त्या चरणाचा महिमा किती मोठा आहे चिंतन करा. भगवंताचे चरण किती महत्वाचे. अनेक अनेक पद्धतीने भगवंताच्या चरणाचं चिंतन आपल्याला करता येतं. इतके महत्वाचे जरी असले तरी सहज मिळतात असं आपल्याला म्हणता येत नाही. भगवंताचे चरण अतिशय दुर्लभ आहेत. एक ते तक्रम शक्रस्य दुर्लभम एक समस्या बघा. तक्रम शक्रस्य दुर्लभम. त्या कालिदासाच्या दरबारामध्ये रोज काहीतरी समस्या यायची हे भोजराजाच्या दरबारात. आणि मग ती समस्या मांडली गेल्याच्या नंतर हे काय आहे काय नाही त्याचा विचार व्हायचा. एकाने आणली समस्या आणि मांडली दरबारामध्ये. तक्रम शक्रस्य दुर्लभम. आता काय वाक्याचा सरळ अर्थ लावा. तक्रम म्हणजे ताक, शक्रस्य म्हणजे इंद्राचा, दुर्लभम म्हणजे दुर्लभ आहे. ताक इंद्राचा दुर्लभ आहे. वाक्य बरोबर झालं का? व्याकरणाच्या दृष्टीने हे वाक्य बरोबर आहे का? ताक इंद्राला दुर्लभ आहे म्हणलं तर व्याकरणात बरोबर होईल. पण ताक इंद्राचा दुर्लभ आहे हे वाक्य बरोबर झालं का? बरोबर नाही. पण त्या समस्या मांडणाऱ्या माणसाने सांगितलं माझं हे वाक्य आहे हे बरोबर आहे आणि या वाक्याला मला समस्या पूर्ती पाहिजे. हे कसं आहे काय नाही समस्या ह्या समस्येची पूर्ती करा. आता समस्येची पूर्ती करा म्हटल्यानंतर तक्रम शक्रस्य दुर्लभम कोणालाही काही पत्ता लागे ना. सगळे विद्वान म्हणायला लागले ताक इंद्राचा दुर्लभ. अरे वाक्य लागतच नाही ना हे. आणि याच्यामध्ये काय समस्या असायची काय पूर्ण करायचं कोणाला काही बोलता येणार. शेवटी कालिदास आला आणि कालिदासाच्या समोर भोजराजाने ही समस्या मांडली. म्हणे पंडितजी आपल्या समोर ही समस्या आलेली आहे. या समस्येचं समाधान सांगायचंय. काय समाधान सांगता बोला. त्यांनी काय सांगावं. कालिदास म्हणजे काय महाराज प्रत्युत्पन्नमती, क्षणात उत्तर देणारा. समोर प्रश्न आला आणि याचं चिंतन करून मी समाधान शोधून तुम्हाला सांगतो हे कालिदासाला ठाऊक नाही. लगे उत्तर लगे. कालिदासाने बोलायला सुरुवात केली. भोजनांतेच किं पेयम जयंतः कस्य वै सुतः विष्णु पदम कथम प्रोक्तम तक्रम शक्रस्य दुर्लभम. त्याने सांगितलं हे तीन शब्द हे वाक्य नाही म्हणला तर तक्रम हे स्वतंत्र पद आहे, शक्रस्य हे स्वतंत्र पद आहे आणि दुर्लभम हे स्वतंत्र पद आहे. आणि या तीन पदातून एक शब्दात दिलेली उत्तर आहेत आणि त्या उत्तराचे प्रश्न तुम्हाला मी सांगतो म्हणले. आता पहिल्यांदा त्याने काय सांगितलं. पहिला शब्द कोणता? तक्रम. ते कशाचं उत्तर आहे? भोजनांतेच किं पेयम. जेवणाच्या शेवटी काय प्यावं काय प्यावं त्याचं उत्तर काय? तक्रम. ताक प्यावं. जेवणाच्या शेवटी ताक प्यावं. आज प्यायचं नाही, आज जेवायचंच नाही, मग ताक प्यायचा प्रश्नच नाही. ते उद्याच्या करता सांगितलं हे लक्षात ठेवा. हा अन्य दिवसाच्या करता तक्रम. हे कशाचं उत्तर झालं? भोजनांतेच किं पेयम या समस्येचं उत्तर तक्रम. दुसरा शब्द काय हो? शक्रस्य इंद्राचा. या इंद्राचा हे जे उत्तर आहे या उत्तराचा प्रश्न त्याने अगोदर शोधून काढला. जयंतः कस्य वै सुतः. जयंत हा कोणा देवाचा मुलगा आहे? देवामध्ये कोणत्या देवाचा मुलगा जयंत आहे? त्या देवाचं नाव सांगा. कोणाचा मुलगा जयंत? शक्रस्य. शक्र म्हणजे इंद्र. इंद्राचा मुलगा जयंत आहे. जयंतः कस्य वै सुतः त्या प्रश्नाचं ते उत्तर आहे. आणि तिसरा शब्द कोणता आहे? दुर्लभम. दुर्लभ म्हणजे मिळायला कठीण. काय मिळायला कठीण आहे हो? विष्णु पदम कथम प्रोक्तम. भगवान महाविष्णूचे चरण कमल कसे म्हणून सांगितले? दुर्लभ म्हणून सांगितले. बरं का. जेवणाच्या शेवटी काय प्यावं? ताक प्यावं. जयंत कोणाचा मुलगा? इंद्राचा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात दुर्लभ काय आहे? भगवंताचे महाविष्णूचे चरण कमल. विष्णु पदम कथम प्रोक्तम दुर्लभम. अर्थ काय झाला? परमात्म्याचे चरण. मला आपल्याला ते ताकाकडे न्यायचं नाही, मला आपल्याला त्या इंद्राच्या पोराकडे न्यायचं नाही, मला न्यायचं देवाच्या चरणाकडे. आणि परमात्म्याचे चरण कसे आहेत? अत्यंत दुर्लभ. किती दुर्लभ? तुकाराम महाराजांना विचारा. सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय नसरती. महाराज म्हणतात एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला त्यानं प्रयत्न केला, साधना केली, यौगिक बळ मिळवलं तर सोन्याचा पर्वत करता येतो, पाषाण सोन्याचा करता येतो. ते दगडाचं सोनं, पर्वताचं सोनं नवनाथाच्या चरित्रात येतं बघा.
ते गोरखनाथ मच्छिंद्रनाथ महाराजाच्या चरित्रात आहे. ते मच्छिंद्रनाथ महाराज स्त्री राज्यात अडकले. कथा माहिती आहे सगळ्याला, थोडक्यात सांगून जातो. ते स्त्री राज्यात अडकले. मग गोरक्षनाथाला कळालं आपले गुरु महाराज तिथं आहेत. निघाले त्या स्त्री राज्यातून आपल्या गुरु महाराजाला घेऊन यायचं. त्या स्त्री राज्यामध्ये ऐका अकारण कोणत्या पुरुषाला प्रवेश नाही. मग काय करा, तिथं जायचंय, गुरु महाराजाला तर आणायचंय, तिथं अडकून पडलेत गुरु महाराज, त्यांना घेऊन यायचंय. मग कसं करावं? गोरक्षनाथाने काय करावं, एका कलाकाराचं सोंग केलं. मला मृदंग चांगला वाजवता येतो म्हणे. त्यांनी कलाकाराचं मृदंग वादकाचं सोंग घेतलं. तिथं गेले, मी कलाकार आहे, मृदंग वाजवू शकतो, राजा राणीला मला मृदंग वाजवून दाखवायचं असं सांगितलं. कलाकार म्हणून कला सादर करण्याप्रती त्यांना परवानगी मिळाली. स्त्री राज्यात त्यांना प्रवेश मिळाला. आले मच्छिंद्रनाथ महाराज येऊन बसले. त्यांची बायको बाजूला येऊन बसली. त्या स्त्री राज्यातल्या त्या राणीच्या बरोबर त्यांचं लग्न झालेलं तिथं. ते मीननाथ जन्माला आलेले तिथं बसले जाऊन दोघं राजा राणी बसले. आणि गुरु महाराजाच्या समोर हा ब्रह्मचारी शिष्य म्हणजे ब्रह्मचार्याच्या परंपरेतले गुरु महाराज आहेत आणि ते लग्न करून बसले आहेत. आणि तिथं हे शिष्य जाऊन बसले. त्याने सांगितलं गुरु महाराज मी त्यांनी सांगितलं राजे मी एक मृदंग वादक आहे, कला सादर करायला आलो. चला म्हणे तुमची कला दाखवा. कला दाखवायच्या निमित्ताने त्याने जे मृदंग वादन केलं त्या मृदंगातून शब्द काढले महाराज. आपण मृदंगातून शब्द काढतो की नाही? आपण कोणते शब्द काढतो? मृदंगातून काढलेले शब्द कोणते असतात सांगा की मला. काय मृदंगाचे शब्द? रामकृष्ण हरी काढतो की नाही मृदंगातून? आपण मृदंगातून रामकृष्ण हरी शब्द काढतो. हो नाही म्हणा की त्याच्यात काय आहे? हो ना. आपण ऐका, आपण कीर्तनाला उभे राहिल्याच्या नंतर कीर्तनकार रामकृष्ण हरी म्हणतो, टाळकरी टाळ वाजवतो, मृदंग वादक मृदंग वाजवतो, वीणा वादक वीणेचा झंकार करतो. आता रामकृष्ण हरी म्हणणं चालू असताना तो वीणेचा जो झंकार आहे तो वीणेचा झंकार सुद्धा काय म्हणतो? वीणा काय म्हणते? वीणा काय म्हणते? वीणा काय दुसरं बोलते काय? नाही, आपल्याकडे असलेली सामग्री सगळं आपल्या बरोबर बोलत असते. ऐका, आपण रामकृष्ण हरी म्हणलं तर आपली वीणा सुद्धा रामकृष्ण हरी म्हणते, आपला टाळ सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतो आणि आपला मृदंग सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतो. म्हणजे आपण जे बोलू ते मृदंगाला बोलता येतं, हे लक्षात घ्या. आपण जे बोलत असतो तेच मृदंग बोलत असतो, हे तत्व लक्षात घ्या. त्याप्रमाणे गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाच्या समोर आपलं मन व्यक्त करायचं होतं आणि त्याच्याकरता मृदंगाचं माध्यम जर स्वीकारलेलं असेल तर यांना मनातून जे बोलायचं ते मृदंगाला बोलता येतं. ऐका, आपण कीर्तन ऐकायला बसल्याच्या नंतर माझ्या मनातला रामकृष्ण हरी शब्द मी कीर्तन करायला लागलो समजा, तुम्ही ऐकायला लागलात तर मी उच्चार न करता मी एकदा रामकृष्ण हरी सुरू करून दिलं. समजा मी चिंतना करता दुसरा काहीतरी विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी रामकृष्ण हरी तुमच्यावर सोपवलं तर आपण सगळेजण रामकृष्ण हरी म्हणताना माझ्या मनात रामकृष्ण हरी जे चालू आहे मृदंगातून तुम्हाला माझ्या मनातला रामकृष्ण हरी शब्द ऐकू येतो की येत नाही सांगा मला. येतो. किती मोठी ताकद आहे तुमचे विचार करा. म्हणजे काय माझ्या मनातला रामकृष्ण हरी शब्द मृदंगाने तुमच्यापर्यंत पोहोचवला. तसं गोरक्षनाथाच्या मनामध्ये जे शब्द होते ते मृदंगाने मच्छिंद्रनाथापर्यंत पोहोचवले. त्यांनी काय वाजून दाखवलं होतं? सांगितलं जातं पा वाक्य, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. त्याच्याकरता ती काय अक्षर काढावी लागतात मला माहिती नाही, मला मृदंग वाजवता येत नाही, त्याच्यामुळे मी ते सांगू शकत नाही बरं का. ते चलो मच्छिंदर गोरख आया त्यांनी ते वाजून दाखवलं आणि चलो मच्छिंदर गोरख आया वाजून दाखवलेलं मच्छिंद्रनाथ महाराजाला कळालं आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी मग निघायचा निर्णय घेतला. मध्ये काय घडलं ते सोडून द्या. ते निघाले, स्त्री राज्यातून बाहेर पडायचं ठरलं. गोरक्षनाथाने चला म्हणून सांगितल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ महाराज निघाले. पण स्त्री राज्यातून जाताना सोबत मीननाथही होते, लहान मुलगा. मच्छिंद्रनाथाला असं वाटलं की आपण दोघं, हा लहान मुलगा, रस्त्यामध्ये काही अडचण पडली तर आपल्याजवळ काहीतरी द्रव्य असावं म्हणून त्यांनी झोळीमध्ये काय केलं, एक दोन सोन्याच्या विटा ठेवून घेतल्या आणि सोन्याच्या एक दोन विटा ठेवून झोळी खांद्याला लावून हे प्रवासाला लागले. आता प्रवासामध्ये चालताना मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ कसा क्रम असणार? ते राम, सीता आणि लक्ष्मण जसे चालत होते की नाही, आवयोर मध्यगा सीता, मध्यभागामध्ये सीतेला धरून जसं राम लक्ष्मणाने चालावं तसं मीननाथाला मध्ये धरलेलं, मच्छिंद्रनाथ पुढं, गोरक्षनाथ मागं, अशी मार्गक्रमणा चालू झाली. रस्त्यानं चालता चालता थोडासा अरण्याचा भाग लागला. आता इथं काहीतरी भय वगैरे असू शकतं, चोरा चिलटाची भीती असू शकते असं वाटलं की गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने सहज विचार, गोरख या कोई डर तो नाही है ना, या कोई डर तो नहीं है ना, विचारायचं. याने सांगायचं, गुरु महाराज या डर, आपको डर? अरे आम्हा हरीच्या असा काही भय नाहीत राहिलो की आणि तुम्ही डर? असं नाही म्हण. दैवी संपत्तीतली पहिली गुणसंपदा कोणती? अभयम. आणि ती तुम्हाला प्राप्त झालेली असताना तुम्ही
डर डर म्हणून काय विचारता, ह्याने विचार केला काय काय असावं बाबा. 2-3दा झालं असं. जंगल लागलं की याने गोरख डरतो नाही आहे ना, याने सांगा नाही गुरु महाराज चलिये चलिये आगे चलिये आगे बढिये. बरंच चालत राहिलं. एका ठिकाणी गोरक्षनाथाने विचार केला. मच्छिंद्रनाथाने काय केलं, एका ठिकाणी झोळी बाजूला ठेवले, लघुशंकेला जाऊन येतो म्हणे. ते लघुशंकेला गेले आणि गोरक्षनाथाने विचार केला, गुरु महाराज ह्या डरतो नाही असं जंगल लागल्याबरोबर विचारतात, काही झोळीमध्ये द्रव्य तर आणलं नाही याने. बघितलं तर काय 2 विटा, सोन्याच्या विटा त्याच्यात ठेवलेल्या. अरे हे डर हे आहे म्हणे, हे काढून टाकल्याशिवाय गुरु महाराजाचं डर जात नाही म्हणे. आता काय करायचं. त्यांनी त्या 2 विटा काढून फेकून दिल्या आणि साधारण त्याच आकाराच्या त्याच वजनाचे 2 दगड शिळा त्या झोळीमध्ये ठेवून दिल्या. झोळी ती भाषेला तशीच ठेवलेली. गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथ महाराज आल्यानंतर पुढचा प्रवास. झोळी उचलली, खांद्याला लावली. आता झोळी उचलल्यानंतर जर पूर्वीसारखंच वजन लागलं असेल, आकारमान तेवढंच दिसलं असेल, तर काही शोधाशोध करायची गरज वाटते का आपल्याला? वाटत नाही. मच्छिंद्रनाथाने झोळी काखेल लावली, निघाले पुढं. आणि बरंच अंतर चालून गेल्याच्या नंतर जेव्हा जंगल लागलं तेव्हा विचारलं, गोरख अरे यहाँ कोई डर तो नहीं है ना? गोरखनाथाने सांगितलं, गुरु महाराज डर तो बहुत पीछे रह गया बोले. बहुत पीछे रह गया डर अब नहीं है, बहुत पीछे रह गया. आणि डर पीछे रह गया म्हणल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथाने झोळीत पाहिलं तर काय दोंडे, काय करावं. 2 सोन्याच्या विटा आणलेल्या. विचारलं गोरख हे काय केलं म्हणे. अरे विटा टाकून दिल्या सोन्याच्या आणि माझ्या पदरामध्ये माझ्या या झोळीमध्ये धोंडे ठेवून दिले म्हणे, असं का केलं. मच्छिंद्रनाथ महाराज रडायला लागले ना. काय गंमत आहे बघा. गुरु महाराजाचं असं होतं आणि शिष्य मात्र यालाच म्हणतात गुरु गुड ही रह गया चेला चिनी बन गया म्हणतात बरं का. चिनी म्हणजे साखर. गुरु गुळच राहिला आणि चेला चिनी बन गया. गुरु गुड ही रह गया चेला चिनी बन गया. हिंदी मधली म्हण आहे, जाऊ द्या त्याला काय. असं होतं कधी कधी. मग त्याने विचारलं म्हणे, गोरख असं का केलं. गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं म्हणे, गुरु महाराज आणि काय चाललंय काय म्हणे, काय चाललंय तुमचं. डरतो नाही म्हणून विचारत काय होतात आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या या झोळीमधल्या या 2 दगडाकडे पाहिल्याच्या नंतर माझ्या विटा गेल्या म्हणून रडायला काय लागलात म्हणे. तुमचं सामर्थ्य, अरे तुम्हाला तुमचं सामर्थ्य माहिती नाही. गुरु महाराज बघा म्हणे, तुम्ही ज्या डोंगरावरून चालत आलात त्या सगळ्या डोंगराच्याकडे बघा एकदा पाठीमागं वळून. हा सगळा डोंगर तुमच्या परस्पर्शानं सोन्याचा झालाय. मच्छिंद्रनाथाने मागं वळून पाहिलं तर सगळा डोंगर सोन्याचा. झोळीमध्ये पाहिलं तर ते दगड जे होते ते सोन्याचे पर्वत, करवती, पाषाण. हे काय आहे. मच्छिंद्रनाथाचं आणि गोरक्षनाथाचं चरित्र मी कशा करता सांगितलं आपल्याला. ते करणं शक्य आहे, ते होणं शक्य आहे, पण त्याच्यापेक्षा दुर्लभ जर काही असेल परी या दुर्लभ विठोबाचे पाय. परमात्मा पंढरीनाथाचे चरण कसे याच्यापेक्षा मोठे. आपल्याला सोन्याचा पर्वत करता येईल, देवाचे चरण भेटत नाहीत. पाषाण सोन्याचा करता येईल, देवाचे चरण भेटत नाहीत. अवघे रानोरान कल्पतरू, सगळे जंगलातले वृक्ष कल्पवृक्ष करता येतील, पण देवाचे चरण भेटत नाहीत. ही देवाच्या चरणाची दुर्लभता. अनेक गोष्टी दुर्लभ असलेल्या सुलभ होतात असं तुकाराम महाराजांनी त्या अभंगातून दाखवून दिलेले. सगळा अभंग सांगायची गरज नाही मला आता. या सगळ्या दुर्लभ असलेल्या गोष्टी आपल्याला सुलभ होतील, पण देवाचे चरण मात्र मिळत नाहीत म्हणे बरं का. परी या दुर्लभ विठोबाचे पाय, परी या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय न सरती. संसारातली समृद्धी प्राप्त करून देणारे हे सगळेच्या सगळे उपाय परमात्म्याच्या चरणाची उपलब्धी करून देण्याच्या कामामध्ये आपल्याला सरते पुरते होत नाहीत. हे चिंतन महाराजांनी सांगितलेलं लक्षात घ्या. असे दुर्लभ देवाचे चरण, आणि नुसते दुर्लभ नाही, महत्वाचे आहेत. त्या चरणाच्या ठिकाणी असलेली गोडी, चिन्ह, मकरंद त्या चरणाच्या ठिकाणी आहे. अजून काही त्या देवाच्या चरणाच्या ठिकाणी जे आहे त्याचा विचार करायचा आहे. उद्या पाहू. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.